न्यूजमध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व काटेकोरपणे होणार असल्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही। कामगारांची उपासमार थांबावी यासाठी जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कामगारांची निदर्शने। गायत्री परिवारातर्फे आयोजित कन्या किशोर व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप। आणि आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराचा कायापालट करणार सुमित पवार यांचे प्रतिपादन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया 2022-23 साठी पोलीस भरती मैदानी चाचणी दिनांक 19 ते 23 जून दरम्यान अत्यंत काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होणार असून कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। पोलीस भरती सन 2022-23 करिता धुळे जिल्हा पोलीस घटकासाठी एकूण 2475 आवेदन प्राप्त झालेले असून त्यात 1903 पुरुष, 26 माजी सैनिक व 546 महिला उमेदवारांचा समावेश आहे। पोलीस भरतीची मैदानी चाचणी दिनांक 19 जून ते 23 जून दरम्यान घेण्यात येणार आहे। तरी कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये। भरती प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे व पारदर्शक होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली। पोलीस भरती मैदानी चाचणी 19 ते 23 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे। प्रत्येक दिवशी 500 उमेदवारांना शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरता बोलवण्यात येणार असून शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांना बोलवण्यात आले आहे। पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत तटस्थपणे, निपक्षपातीपणे व पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे। त्यासाठी मैदानावर प्रत्येक इव्हेंटकरिता CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। प्रत्येक बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात येऊन त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे, जेणेकरून भरती प्रक्रियेत डमी उमेदवाराचा समावेश होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे। पोलीस भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। त्यात 100 मीटर, 1600 मीटर धावणे व गोळाफेक अशा प्रकारांचा समावेश आहे। मैदानी चाचणीत उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत। तसेच मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी 50% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून 1/10 या प्रमाणानुसार उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। लेखी परीक्षा ही 100 गुणांची मराठी भाषेत घेण्यात येणार असून तिचा कालावधी 90 मिनिटांचा असणार आहे। त्यात अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरणाचा समावेश असणार आहे। लेखी परीक्षा ही जसठ पद्धतीने घेण्यात येणार आहे। तसेच उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये देखील किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार हे अपात्र ठरणार आहेत। भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आल्यास उमेदवारांना त्यांचे शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीसाठी पुढील तारखेबाबत नियोजन करण्यात येईल। प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे नातेवाईक, परिचयाचे उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी नाहीत याबाबतचे लेखी बंधपत्र घेण्यात आले आहे। तसेच बंदोबस्तातील अधिकारी, अंमलदार यांना भरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल फोन न वापरण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस भरतीकरता उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे। तसेच भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पार पडणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये। तसेच कोणीही प्रलोभन देत असेल तर उमेदवारांनी त्याबाबत तात्काळ उपस्थित वरिष्ठांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 57 जागांसाठी 19 तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे। सदर भरती प्रक्रिया माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाची सर्व गाईडलाईन्सच्या अनुसरून अतिशय पारदर्शक आणि निपक्षपाती आपण कंडक्ट करत आहोत। यासाठी एकूण आपल्याकडे 2475 फॉर्म्स आपल्याकडे आलेले आहेत। त्याच्यामुळे 19 ते 23 असे आपण फक्त आउटडोर एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत। त्या आउटडोर एक्झाममध्ये आपण तिन्ही इव्हेंटसाठी CCTV लावलेले आहेत। त्याच्याप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करणार आहोत। त्या अनुषंगाने सगळ्यात पहिले त्यांचा हाईट, चेस्ट मेजर केले जाईल, नंतर डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये जे पास होतील, जे क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी आपण तिन्ही आउटडोर एक्झाम म्हणजे शॉर्टपुट 100 मीटर्स आणि महिलांना 800 मीटर्स आणि पुरुषांना पुढे 1600 मीटर हे सर्व आपण ह्या ग्राउंडवरच करणार आहोत। मुद्दामून 1-2 गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की समजा निसर्गाचं आपल्याला साथ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या दिवशीचे जे काही कॅन्डिडेट राहिले असतील त्यांना परत एकदा आपण मेसेज पास करू आणि पुन्हा वेगळ्या दिवशी आपण त्यांची पुन्हा फिजिकल आपण चाचणी घेणार आहोत। कोणालाही आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही। प्रत्येकाची फिजिकल ही 100% विदाऊट पावसात आपण घेणार आहोत, हे 100% करेल। या फिजिकलमध्ये ही 50 मार्काची फिजिकल आहे। या फिजिकलमध्ये किमान 50% मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे लोक क्वालिफाय होतील
त्यांना आपण एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी रिटर्न एक्झाम होईल. ती 100 मार्कांची असेल आणि ती मराठी भाषेमध्ये असेल आणि तिचं जी एक वेळ आणि दिनांक आहे ते तुम्हाला DG ऑफिसकडनं पुढच्या वेळेला सांगण्यात येईल. सर वेळ किती राहील? सुरुवातीला आपण फक्त 500 आपल्याकडे कमी जागा असल्यामुळे आपण प्रत्येक दिवशी फक्त 500 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. सकाळी 5 वाजता त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे. त्या अनुषंगानेच प्रत्येक कॅन्डिडेटला SMS गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की आपले SMS बघून घ्या. आपले भरती जर मिस झाली तर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळेलच अशी गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो दिनांक दिलेला आहे, जी वेळ दिलेली आहे, त्या दिनांकालाच आपण येणं आवश्यक आहे. ही भरती अतिशय पारदर्शक आणि निपक्षपाती आहे. कोणालाही कुठलाही वशिला लावला वगैरे या भानगडीत पडू नये. तो सरळपणे डिस्क्वालिफाय केला जाईल. मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की आमच्या देखील कित्येक अधिकारी अंमलदारांचे फोन देखील मी सर्व्हेलन्सवर लावलेले आहेत. त्याचप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे देखील फोन नंबर्स आमच्याकडे प्राप्त आहेत. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये. भरती ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत, ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत, त्यांनाच जास्त चान्स आहेत. कुठल्याही प्रलोभनाच्या मार्गाने लागून चुकीच्या काहीतरी गोष्टी करून नये असे मी आवाहन करतो. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारातील जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी एकतर कायम बंद ठेवा किंवा अखंडपणे चालू ठेवा आणि कामगारांची उपासमार थांबवा अशी मागणी करीत कामगारांतर्फे सूतगिरणीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारातील जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी अधूनमधून बंद ठेवण्यात येते. त्यामुळे सदर सूतगिरणी एकतर कायम बंद ठेवा किंवा अखंडपणे चालू ठेवा अशी मागणी करीत सूतगिरणीच्या कामगारांतर्फे सूतगिरणीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत उपासमार थांबवण्याची मागणी करण्यात आली. मोराणे शिवारात जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या आधिपत्याखाली असलेल्या या सूतगिरणीची अवस्था गेल्या काही वर्षापासून दयनीय झाली आहे. कधी बंद तर कधी सुरू अशा बेभरवशामुळे कामगारांचे पगारही अनेक वेळा लांबतात. कधी पुरेसे दिवस भरत नसल्याने कामगारांचे आवश्यक तेवढे मासिक वेतन निघत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या सूतगिरणीत काम करणाऱ्या कर्मचारी कामगारांचे आयुष्य सूतगिरणीकडून मिळणाऱ्या मासिक वेतनावरच अवलंबून असल्याने कामगार रोज गिरणी सुरू असेल या अपेक्षेने या ठिकाणी येतात. परंतु अनेकदा गिरणी बंद असल्याचे दिसते. गिरणीत काम मिळेल की नाही याबद्दल खात्रीच नसल्याने अनेक कामगार मेटाकुटीला आले आहेत. ही सूतगिरणी ही गेल्या 8 महिन्यांपासून बंद आहे. यामुळे कामगारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सूतगिरणी व्यवस्थापनाने यावर तोडगा काढावा या मागणीसाठी कामगारांनी सूतगिरणीबाहेर जोरदार निदर्शने केली. कुटुंबाच्या चरितार्थासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. सूतगिरणीत सुमारे 2000 कामगार कर्मचारी आहेत. एवढेच काय तर कायम नोकरीवर ठेवण्यात आलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांनाही पगार मिळालेला नाही. त्यामुळे सूतगिरणी कायमची बंद करा आणि आमचा मोबदला आम्हाला द्या किंवा सूतगिरणी नियमित सुरू ठेवा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी जितेंद्र पाटील, आनंदा मराठे, सुनील आहिरे, सुनील माळी, युवराज वानखडे, तुकाराम सोनवणे, दिलीप गिरासे, शांताराम पवार, आधार सोनवणे, रवींद्र पाटील, भाईदास मोरे, प्रवीण पवार, किरण पाटील, हिलाल पाटील, लोटन पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप देवरे, जगदीश देसले, प्रवीणसिंग गिरासे, कैलास माळी, धनराज देवरे, दीपक पाटील, दत्तू पाटील, जितेंद्र पाटील, तुळशीराम वाडिले, संजय मुळमुळे, साहेबराव मासुळे, श्रीराम पाटील यांच्यासह सूतगिरणीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणी मोराणे लिमिटेड इथे कामगार म्हणून फिटर म्हणून कामगार आहे. तरी आमच्या जव्हार सूतगिरणी ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून 8 महिन्यापासून बंद आहे. आमचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही आहे. आमच्या कामगारांचे गेल्या 8 महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे, मॅनेजमेंट लक्ष देत नाही आहे. जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक मंडळ आम्हाला काही निर्णय देत नाही आहे आणि कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी आमचा प्रॉव्हिडंट फंड हा भरला पाहिजे, आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. आणि हे जव्हार सूतगिरणी गेल्या 8 महिन्यापासून बंद आहे. हे 8 महिन्यापासून गेल्या 8 महिन्यापासून जव्हार सूतगिरणी ही बंद आहे. कामगारांची उपासमार होते आणि ती चालू करणार आहे का नाही, आमची रक्कम मिळणार आहे का नाही, आमचा प्रॉव्हिडंट फंड भरला जाणार आहे का नाही. आणि गेल्या 8 महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले आहेत, गेले 8 वर्ष पण काही कामगार रिटायर झालेत, त्यांच्या PF भरलेलं नाही आहे, त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही आहे, त्यांचे जे ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही आहे, त्यांना पेन्शन लागू झालेलं नाही. तरी 8 महिन्यापासून कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी आम्ही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या 2 दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढील
आम्ही पुढील आमचे जे निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ आणि आम्ही सरळ निवेदन देऊ, कलेक्टरला निवेदन देऊ, कामगार आयुक्ताला निवेदन देऊ, SP साहेबांना निवेदन देऊ. येणाऱ्या 2 दिवसात सर्व कामगार एकजुटीने आम्ही मोर्चा काढू, कलेक्टरला निवेदन देऊ, SP साहेबांना निवेदन देऊ, कामगार आयुक्तांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही. कोण म्हणतं मिळणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. धुळे शहरातील वीर सावरकर पुतळ्याजवळील गायत्री प्रज्ञापीठ येथे गायत्री परिवार धुळेतर्फे आयोजित कन्या किशोर व्यक्तिमत्व विकास शिबिराचा रविवारी सायंकाळी राष्ट्रजागरण दीप महायज्ञाने समारोप करण्यात आला. धुळे येथील गायत्री परिवार यांच्या मार्फत गायत्री तीर्थ शांतिकुंज हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वीर सावरकर पुतळ्याजवळील गायत्री प्रज्ञापीठ येथे आयोजित कन्या किशोर व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप राष्ट्रजागरण दीप महायज्ञाने रविवारी सायंकाळी करण्यात आला. दिनांक 14 ते 16 जून या कालावधीत संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान 8 वर्ष ते 16 वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी सदरच्या शिबिराचे निशुल्क आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल नेरचे, छोटू शिंपी, सुधाकर बेंद्रे, NK उपाध्ये, योगेश बोरसे, गोविंद दुसाने, महादू जाधव, शोभा दलाल, मंगल पाटील, श्रीमती अग्रवाल, चित्रा पाटील, श्रीमती चितोडे तसेच गायत्री संस्कार वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायत्री जयंती गायत्री परिवार जे 4 वर्षातले 4 उत्सव मोठे साजरे करतात त्याच्यातला एक गायत्री जयंती हा उत्सव आहे आणि तो तुम्ही बघितला जे कशा पद्धतीने आम्ही साजरा केला आहे तो. तर गायत्री जयंती आज आमचे जे गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचा परिनिर्वाण दिवस पण आहे. दुसरी गोष्ट गंगा दशहरा आपण ऐकला असेल तर जसे नवरात्र असतात तसे हे एक नवरात्र असतं ते आणि दशहरा म्हणजे गंगा माता 10 दिवस 10 प्रकारचे पाप आपले नष्ट करत असते आणि म्हणून प्रत्येक रोज त्या ठिकाणी गंगेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या पापाचं निरसन करण्याकरता लोक तिथं मुद्दामून जातात म्हणून त्याला दशहरा असं नाव तिथं त्याला मिळालेलं आहे. तर या पद्धतीने ह्या दिवसाचं महत्त्व आहे आणि या माध्यमातून आपल्या गायत्री परिवाराचा जे प्रमुख उद्देश आहे किंवा तुम्ही घोषणा ऐकल्याच्या नया युग आ रहा है की आता ह्या सध्या जे काही अन्याय अत्याचार अमुक देव भ्रष्टाचार दुराचार ते चालू असते ते कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून त्या पद्धतीने समाजाचं प्रबोधन कसं करता येईल आपल्याला आणि त्याच्याप्रमाणे मग स्वतः हम बदलेंगे तुम्ही बदलेगा. प्रत्येकजण काय म्हणतो समोरचा बदल पण आपण बदललं तर युग बदलणार आहे आणि प्रत्येक घरातून ज्यावेळेला एक बदलेल ते कुटुंब बदललं म्हणजे मग ते परिवार परिसर गाव शहर तालुका अशा पद्धतीने पूर्ण देश बदलेला अशा पद्धतीची आमची गायत्री परिवाराची संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगाच्या 72 देशांमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 72 कोटी लोक आमच्या गायत्री परिवाराचे सदस्य आहेत याच्यामध्ये सामील आहेत आणि अशा पद्धतीने गायत्री परिवार देशासाठी धर्मासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही आमच्या हिशोबाने करत आहोत. ज्या लोकांचं आचरण सुधारलं पाहिजे आणि आमची सप्तक्रांती जी आहे त्याच्यामध्ये वृक्षारोपणासारखी क्रांती आहे, व्यसनमुक्तीसारखे कलम त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळं जग बदललं पाहिजे आणि देश बदलला पाहिजे. माणसाचे विचार आचार बदलले पाहिजे, मनन चिंतन बदललं पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना घेऊन गायत्री परिवार काम करतोय आणि ते आपण प्रत्यक्ष इथं बघतात. आम्ही आज लहान मुलांचं बालसंस्कार 3 दिवसाचं सत्र घेतलं. त्यांच्या बालपणापासून त्यांच्या मनावर चांगले संस्कार करून त्यांना या देशकार्यात या धर्मकार्यात राहण्याचा प्रयत्न गायत्री परिवार असतो आणि भारतामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचे कार्य गायत्री परिवार करतो. आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराच्या विकासाबरोबरच तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराच्या विकासाबरोबरच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला अजेंडा मांडला. शहरात गुन्हेगारी वाढली आहे, आरोग्य व पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या आहेत. या सर्व समस्यांवर आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी नवा चेहरा व युवा तरुण म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार, नेते सुनील तटकरे, मंत्री अनिल पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी संधी देण्याचे पत्र दिले. यावेळी शहराच्या विकासासंदर्भात अहवालही सादर करण्यात आला.
अजित पवार यांनी सुमित तू कामाला लाग असे म्हणत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तुझा नक्कीच विचार केला जाईल अशी आश्वासनांची घड्याळ सुमित पवार यांना दिली आहे. जनता जनार्दनाने संधी दिल्यास धुळे शहरातील वाढती बेरोजगारीवर उपाययोजना करणार, धुळे शहर भयमुक्त करणार, सर्व जाती धर्मांमध्ये एकतेची भावना रुजवणार, शहराचा गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडविणार, शहरालगत जोडलेल्या नवीन गावामध्ये आरोग्य सुविधांचा पाठपुरावा करणार, तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी ठिकठिकाणी अभ्यासिकांची निर्मिती करणार, मनपाच्या वाढीव मालमत्ता कराविरुद्ध आवाज उठवणार, महिलांना बचत गटांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार, कृषी विद्यापीठासाठी पाठपुरावा करणार, जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास, कुस्ती मल्लांसाठी विविध व्यायामशाळांना पुनरुज्जीवित करून लोकार्पण करणार, मुख्य बाजारपेठेत भेडसावणारा रहदारीचा प्रश्न सोडवणार, नवीन मार्केटची उभारणी करणार, औद्योगिक वसाहतीत कंपन्यांना चालना देणार असे विविध कामांची माहिती सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या प्रश्नांवर वाचा बोलणार आहे. त्याचे मी काही ठराविक मुद्दे जे आपल्या समोर आपल्या माध्यमातून निदर्शनात नागरिकांच्या आणू इच्छितो. जनतेने जर संधी दिली तर वाढती बेरोजगारीवर उपाययोजना करणार, वाढती गुन्हेगारी लक्षात घेता धुळे शहर भयमुक्त करून सर्व जाती धर्मामध्ये सर्व धर्मसमभाव व एकतेच्या भावनामधून जिल्ह्याचा आदर्श दाखवून देणार, धुळे शहराचा गंभीर पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार, धुळे शहरालगत जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधा प्राथमिक नागरिक सुविधांचा पाठपुरावा करणार, धुळे शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करता येईल यासाठी शहरातील ठिकठिकाणी अभ्यासिकांची निर्मिती करणार, वर्षानुवर्ष महापालिकेतर्फे आकारलेली वाढीव मालमत्ता कर व घरपट्टी विरोधात मी याच्या पहिले आवाज उठवला होता. आताही मी तो विषय हाती घेणार. महिलांच्या हाताला काम मिळावे याकरिता बचत गटांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त प्रमाणात महिलांच्या हाताला रोजगार देणार, धुळे शहरात कृषी विद्यापीठ व्हावं यासाठी प्रामुख्याने माझा पाठपुरावा असणार आहे. शहरातील तरुणांना व तरुणींना क्रीडा कौशल्यात आपली प्रगती करता येईल यासाठी जिल्हा क्रीडा संकुल इथे सुविधा उपलब्ध करणार, धुळे शहर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते त्यामुळे या कुस्ती मल्लांसाठी शहरातील विविध व्यायामशाळांना पुन्हा जीवित करून त्यांचे लोकार्पण करणार, शहरातील मुख्य बाजारपेठ भेट सावणारा रहदारी अडचणीचा प्रश्न असणारा शहरातील भाजीपाला व्यवसाय व अन्य व्यवसायांसाठी व्यावसायिक मार्केटची उभारणी करणार, शहरातील MIDC मध्ये असलेल्या कंपन्यांना चालना देऊन तळागाळातील तरुणांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळवून देणार, तरुणी व महिलांच्या सुरक्षेवर विशेष पाऊल उचलणार यासह मूलभूत सुविधांवर लक्ष दिले जाणार व यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून निधी कसा आणता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व काटेकोरपणे होणार असल्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही. कामगारांची उपासमार थांबावे यासाठी जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कामगारांची निदर्शने. गायत्री परिवारातर्फे आयोजित कन्या किशोर व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराचा कायापालट करणार सुमित पवार यांचे प्रतिपादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.